जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. आता मित्रांनो, लवकरच म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 नंतर खरीप हंगाम 2026 करताची ई पीक पाहणी ही सध्या केली जाणार आहे. यावर्षी DCSMH या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी ही सहाय्यकांच्या द्वारे ई पीक पाहणी देखील आता केली जाणार आहे. ही ई पीक पाहणी DCSMH ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नेमकं कशी करायची याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ई पीक पाहणी सुरू होण्यापूर्वी आपल्याला ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन वापरण्यासाठी जे शिकण्यासाठी एक ट्रेनिंग ऍप्लिकेशन दिलेलं आहे. आता ह्या ट्रेनिंग ऍप्लिकेशन जे सरकारने आणलेलं आहे, हे ट्रेनिंग ऍप्लिकेशन मुख्य म्हणजेच DCSMH ऍप्लिकेशनच्या वापरामध्ये अगदी एकदम समान आहे, एकदम बरोबर असल्यासारखंच आहे. तर यामध्ये फक्त आपण जी ई पीक पाहणी करणार आहोत ती फक्त आपली ट्रेनिंगच असणार आहे. ट्रेनिंगच्या माध्यमातूनच केली जाणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम ऍप्लिकेशनच्या इन्स्टॉलेशन आणि लॉगिन प्रक्रियेबाबतीत जाणून घेणे आवश्यक आहे. आता सर्वप्रथम ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणे म्हणजेच हे ऍप्लिकेशन ट्रेनिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला परमिशन्स आणि भाषा निवडायची आहे. तर ऍप्लिकेशन्स ओपन केल्यानंतर सर्वात पहिले तुमच्या लोकेशनची परमिशन मागितली जाईल. ती परमिशन तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर आपली भाषा जी आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मराठी निवडायची असेल तर नक्कीच मराठी निवडू शकता आणि तुम्हाला दुसरी कोणती भाषा निवडायची असेल तर ते देखील निवडू शकतात. आणि आता त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर लॉग इन करणे, यामध्ये सर्वेक्षण व्हा म्हणून जी नोंदणी आहे ती नोंदणी करू शकता. लॉग इन करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा, त्यावर क्लिक करायचे आहे. आता क्रेडेन्शियल्स म्हणजे सर्वेक्षक म्हणून तुम्हाला साइन इन करायचे असताना युजर आयडी ही लागणार आहे. तर ती युजर आयडी तुम्हाला 1234567890 आणि पासवर्ड तो तुम्हाला demo@123 असा टाकून लॉग इन करायचा आहे. आता मूळ ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर त्यासाठी तुमचा पर्सनल युजर आयडी आणि पासवर्ड नुसार लॉग इन करावे लागणार आहे. नाहीतर तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. आणि आता प्लॉट निवडणे हे सर्वेक्षण प्रक्रिया याबाबत जर तुम्हाला पाहायचं असेल तर लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला काही माहिती दाखवली जाईल, त्याला टिक करायचं आहे. त्यानंतर माझे कार्य अंतर्गत आपल्याला किती प्लॉट दिले आहेत ते दाखवले जाईल. आता त्यानंतर समजा तुम्हाला 199 प्लॉट दाखवले जात आहेत तर त्यावर माझे कार्य यावर क्लिक करायचे आहे. प्रोफाईल वगैरे आपली माहिती तशीच ठेवून अपडेट करू शकता. माझे कार्य यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी अलॉट केलेले प्रलंबित प्लॉट जे आहेत ते दाखवले जातील. सर्वेक्षण प्रलंबित वर क्लिक केल्यानंतर प्रत्यक्ष प्लॉट आणि त्याच्या मालकाची माहिती ही आपल्याला इथे पाहता येईल. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर प्रत्यक्ष ई पीक पाहणी ही कशी करावी हे तिथे तुम्हाला दाखवलं जाईल. तर त्याच्यानंतर खाली काय आहे, सर्वात आधी प्लॉट निवडणे, ज्या प्लॉटची ई पीक पाहणी करायची आहे तो प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याचं अंतर तपासायचं आहे. प्लॉट सिलेक्ट केल्यानंतर मॅपमध्ये तो प्लॉट कुठे आहे हे दाखवले जाईल. त्यानंतर प्लॉट पासून अंतर किती आहे हे आपल्याला देखील दिसेल. हे अंतर तुम्हाला 20 मीटरच्या आतमध्ये असणे देखील सर्वात महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुष्टी करायची आहे. जर आपण त्या प्लॉटवर जाऊन ई पीक पाहणी करत नसाल तर नाही पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर मात्र जर आपण तिथे असाल तर होय करून पुढे जायचं आहे. पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. जमिनीचा तपशील आणि पडीक जमीन नोंदवायची देखील आहे. जर पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लॉटच्या मालकाची सर्व माहिती आणि त्या जमिनीची माहिती आपल्याला दिसणार आहे. खरीप 2026-27 ची ई पीक पाहणी करत आहोत. यावर बिगर शेत जमीन, जर विहीर घर किंवा इतर कायम पडक जमीन असेल तर ती कायम पडक जमीन म्हणून नोंदवावी लागेल. त्यानंतर त्याचे क्षेत्रफळ आणि फोटो देखील द्यावे लागतील. नसेल तर नाही म्हणून पुढे जायचं आहे. आता हंगामी पडीक जमीन म्हणून जर नोंदवायची, जनावरांसाठी चारण्यासाठी जमीन जी इत्यादी असेल तर ती हंगामी पडीक जमीन म्हणून देखील नोंदवा. अन्यथा नाही म्हणून पुढे जायचं आहे. पडीक निवड आणि माहिती भरणे, जर आधीच एखादी फळबाग किंवा हार्वेस्ट केलेली असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल. खरीप हंगामाची आपण ताजी पीक पाहणी करत असल्यामुळे फळबाग वगैरे असेल तर काळजीपूर्वक माहिती द्या. नसेल तर नाही म्हणून पुढे जा. टिप्पणी द्यायची असेल तर देऊ शकता, नाही दिली तरी चालणारच आहे. आता पिकाची निवड, त्यानंतर पुढे वेगवेगळ्या पिकांचे पर्याय दाखवले जातील, जसे की हंगामी बागायती, व्यावसायिक पिके किंवा सिजनेबल पिके. समजा आपलं सीझनल पीक असेल तर हंगामी पीक असेल तर सोयाबीन असेल तर सोयाबीन निवडू शकता. फळबागासाठी आंब्याची किंवा संत्र्याची नोंद देखील करू शकता. इतर तपशील जर असेल तर पेरणीची तारीख नक्कीच टाकायला विसरू नका. त्यानंतर पीक सिंगल आहे का आंतरपीक आहे किंवा मिश्र पीक आहे ते देखील निवडायचं आहे. उदाहरणार्थ आता क्षेत्रफळ निवडायचं आहे. उदाहरणार्थ 1 एकर असेल तर 1 किंवा गुंठ्यामध्ये योग्य ती नोंद टाका. पीक संचित इरिग्रेटेड म्हणजेच
आहे हे असिंचित आहे की संचित आहे असेल तर विहीर किंवा बोर काय आहे ते निवडा. फोटो काढणे आणि डेटा अपलोड करणे या सर्व माहितीनंतर आपल्याला 3 फोटो काढावे लागतील. कॅमेरा लोकेशन शोधेल आणि त्यानुसार तिन्ही फोटो अपलोड करावे लागतील. आता खालील टिप्पणी देऊन पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. आता पीक जोडल्यानंतर पुढे काय करायचं तर सर्वेक्षणाचा सारांश दाखवला जाईल. मीडिया फाईल तपासा, त्यानंतर जतन करून सेव्ह करायचे आहे. जतन केल्यानंतर अपलोड प्रलंबित मध्ये रेकॉर्ड दाखवला जाईल. आता पिकाची माहिती जी आहे ती टिप म्हणजे नेटवर्क नसतानाही तुम्ही ई पीक पाहणी करू शकता आणि नेटवर्क क्षेत्रात आल्यानंतर तो डेटा अपलोड करू शकता. डेटा अपलोड झाल्यानंतर त्याची पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन देखील केली जाणार आहे. आता त्याचनंतर ही सर्व ट्रेनिंग प्रक्रिया जी आहे ती झाल्यानंतर 1 ऑगस्ट 2026 नंतर शासनाच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष ई पीक पाहणीला ही सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टास्क दिले जातील. जेवढे टास्क पूर्ण कराल त्यानुसार प्रति प्लॉट तुम्हाला 10 रुपये किंवा मिश्र पिकासाठी 12 रुपये प्लॉट मानधन देखील आता दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे ई पीक पाहणी ट्रेनिंग संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करायला विसरू नका.